आज कुळथाचं पिठलं बनवलं. कोकणामध्ये हे कुळथाचं पिठलं अगदी आठवड्यातून 2-3 वेळा बनवलं जातं. गरम-गरम भातावरती हे कुळथाचं पिठलं आणि बटाट्याची भाजी असेल ना, तर बास तोंडाची चवच एकदम बदलून जाते. इतकं भारी लागतं. बनवायचं कसं ते सांगते. इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या आहे ना ठेचून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या आपल्याला आहे ना कट करून घ्यायच्या नाहीत किंवा मिक्सरमधून काढूनही घ्यायच्या नाहीत. थोड्याशा ठेचून घ्यायच्यात. आपल्याला त्याचा अगदी खरडा करायचा नाहीये. ठेचून घेतल्या ना, की तो लसूण कुळथाच्या पिठल्यामध्ये खायलाही खूप छान लागतो आणि त्याची टेस्ट एकदम म्हणजे त्याचा जो अरोमा आहे ना, तो खूप छान येतो. त्यामुळे तो ठेचून घ्यायचा. त्याच्याच बरोबर मिरच्याही ठेचून घ्यायच्या. ज्याप्रमाणे तिखट हवं आहे ना, तेवढ्या मिरच्या ठेचून घ्यायच्या. आता हे कुळथाचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. आता 1 वाटीच्या प्रमाणामध्ये आहे ना, आपल्याला ह्याच्यात 3 वाट्या तरी पाणी घालायचं आहे. तर ते आधीच मिक्स करून घ्यायचं. तर इथे 1 वाटी पीठ घेतलंय मी आणि ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घालणार आहे. आता साधारण कुळथाच्या पिठल्यामध्ये आमसूल घातलं जातं. आमसूल भिजवून ठेवायचं आणि ते आमसूल घालायचं आंबटपणासाठी. पण इथे आपण आमसूल घालणार नाही आहोत. आपण इथे एक वेगळी गोष्ट घालणार आहोत. आता इथे मी 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. ते छान मिक्स करून घ्यायचं. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. साधारण कुळथाच्या पिठल्यामध्ये या पिठामध्ये आहे ना, गुठळ्या नाही होत. कारण की ते जरा थोडंसं जाडसर असतं. त्यामुळे गुठळ्या नाही होत. छान व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घ्यायचं. हे बघा मी किती छान असं मिक्स केलंय. असं मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, कढई घ्यायची. कढईमध्ये तेल घालायचं. तेल घालून झालं ना, की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी घालून झाली ना, की आपण जे ठेचलेलं लसूण आणि मिरच्या आहेत ना, त्या घालायच्या. पण त्याच्या आधी मोहरी पूर्ण तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली ना, की मग लसूण आणि मिरच्या घालून घ्यायच्या आणि त्या साधारण 1 मिनिटभर तरी परतून घ्यायच्यात आपल्याला. कारण की काय आहे, त्याचा अरोमा जो आहे ना, तो त्या तेलाला लागला पाहिजे. खूप छान असा सुगंध यायला हवा. तर तो लसूण जो आहे तो थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा ह्याच्यामध्ये. 1 मिनिटभर तरी आपल्याला हे असं फ्राय करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. अर्धा चमचा हळद घालून झाली ना, की एकदा पुन्हा हलवून घ्यायचं आणि मग तयार केलेलं कुळथाचं जे पीठ आहे भिजवून ठेवलेलं, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. साधारण 1 वाटी पिठाला आपल्याला 3 वाट्या पाणी लागतं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी अजून ते घालून घेते आणि मग हे हलवून घ्यायचं. हलवून घेतल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. कुळथाचं पिठलं कसं असतं आपल्याला कॉन्स्टंट हलवावं लागतं, नाहीतर त्याच्या गोळे तयार होतात. त्यामुळे कॉन्स्टंट हे पीठ आपल्याला हलवावं लागतं. त्यामुळे हे हलवतच राहायचं. थांबायचं नाही. अगदी 5 मिनिटामध्ये तयार होतं. फार वेळ लागत नाही. लगेचच आळतं ते असं घट्ट होतं आणि 5 मिनिटातच तयार होतं. हे बघा अगदी लगेचच हे घट्ट व्हायला लागलं. फक्त हलवत राहायचं, नाहीतर त्याचे सगळे गोळे-गोळे तयार होतात. आता इथे आपण आमसूल घालणार नाही आहोत मी तुम्हाला सांगितलं. तर आमसुलाच्या ऐवजी मी इथे 1 वाटी ताक घातलेलं आहे. ताक घालून कुळथाचं पिठलं अप्रतिम होतं. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा. बरेच लोकं कुळथाचं पिठलं बनवतात, पण सगळेजण ह्याच्यामध्ये आमसूल घालतात. पण आम्ही आमच्या बाजूला म्हणजे कोकणाच्या साईडला आहे ना, इथे आम्ही ताक वापरतो. ताक घालून कुळथाचं पिठलं जे बनतं ना, ते आमसुलापेक्षाही जास्त टेस्टी बनतं. आमसूल घालून तर चांगलं लागतंच, पण अशा पद्धतीनेही खूप छान लागतं. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कारण की ही एक वेगळी चव येते आणि खूप टेस्टी लागतं हे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली की मला खूप छान वाटतं. आता हे असं गरम-गरम पिठलं आणि गरम-गरम भात, बेतच काहीतरी और होऊन जातो. संध्याकाळच्या वेळेला तर हे बनवाच तुम्ही एकदा नक्कीच. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छान-छान रेसिपीज माझ्या चॅनलवर अपलोड करत करत असते. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.